त्यात प्रस्ताव नका. बरं ठीक आहे, चला. राजीनामा झालाय ना. नाही हा ठीक. गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे आणि याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला पहिल्या प्रथम अभिजित दिपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचंय. कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे. गेले 12 वर्ष जवळपास रोज काही ना काहीतरी दबाव देशाच्या जनतेवरती सरकारकडनं टाकला जात होता. मग ते नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेलीच नाही आहेत, ती सगळी झुरळं आहेत. याप्रमाणे हे सत्ताधारी वागत होते. आज मला तो एक डायलॉग आठवला, तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा. तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे. आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. मी आपल्यासमोर किंवा आम्ही सगळे आपल्यासमोर येण्यापूर्वी अभिजित दिपकेचं एक ट्विट पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे आंदोलन अजूनही आम्ही मागे घेतलेलं नाही, कारण अजून 2 मागण्या त्यांच्या बाकी आहेत. महत्वाची मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. आता त्यांनी राजीनामा दिलाय का त्यांचा खाते बदल केलाय ह्याच्यावरती अजून काही स्पष्टता नाही, पण त्यांनी राजीनाम्याचं पत्र हे सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे. आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं पुढे काय होणार. कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बिभत्स भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा हा संपूर्ण जगासमोर आलेला आहे. ज्या पद्धतीने तरुणांवरती लाठ्या चालवल्या गेल्या, ज्या पद्धतीने तिथे आलेल्या युवतींवरती हात उचलला गेला. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक ती युवती अत्यंत व्यथित होऊन व्याकुळ होऊन सांगत होती तिच्या कपड्यांना सुद्धा हात घातला गेला. आता ह्या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार. आणि साध्या वेशामधले जे गुंड हे तिकडे घुसवले गेले होते, यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही. आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठेही जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहाने सांगितलं पाहिजे. कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहाकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही. असो, मला असं वाटतं की या तरुणांना खास धन्यवाद दिले पाहिजेत. याचं कारण असं, परत एकदा सांगतो की या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत. ही सगळी झुरळं आहेत. आपण काही केलं, कशी मस्ती दाखवली तरी हे चालून घेतली जाते. हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे. म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या देशामध्ये आधुनिक क्रांतीची ठिणगी विझलेली नाही. आधुनिक क्रांतिकारक जन्माला येऊ शकतात, त्याची एक चुणूक या निमित्ताने संपूर्ण जगाला आपल्या देशातल्या तरुणांनी राखून दिलेली. उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे. कारण हे एक महत्वाचं पाऊल आहे. अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा. पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितले की नाही आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार. आता तर
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे. म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल. पण उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा. तिकडेच जमू, पुढचं राज सांगेलच. पण या पुढच्या आंदोलनाची दिशा मी अभिजितला सांगणार आहे, कारण त्याच्याबरोबर मी फोन करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तिथलं नेटवर्क जाम झालं असू शकेल, तिथे जामर लावलेत. त्याच्यानंतर त्यांच्याशी बोलून अभिजित आणि त्याचे सहकारी काय ठरवतील त्याच्याप्रमाणे सगळेजण पुढे जातील. उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल. उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील. आणि तिथेच खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंग्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये दिपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि जे आज राजीनामा कधी कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील. आतापर्यंत जो रोष होता तो केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्यावर नव्हता, तर आता रोष जो आहे तो पंतप्रधान यांच्यापर्यंत. मी कालच म्हटलं होतं की हा जो राग आहे आता हा प्रधानांवरून पंतप्रधानांवरती गेलेला आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्या पुढचे जे काही निर्णय आहेत हे मला असं वाटतं अभिजित दिपके हे जे घेतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. त्यांनी ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे आणि ते ज्या प्रकारचे निर्णय घेतील त्याला मला असं वाटतं देशातला तरुण पाठिंबा देईल. साहेब, ही घटना राजीनाम्याचं पत्र घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना अमित शहानी दिल्लीत बोलवून घेतलेलं आहे. कदाचित महाराष्ट्रामधून पुढचा शिक्षण मंत्री असण्याची शक्यता वर्तवली जाते. तर याच्यावर तातडीने बोलवून घेतलं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जेवढी बातमी कळली तेवढीच आम्हाला कळली, ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीच माहित नाही. राजसाहेब आणि उद्धवजी, तुम्ही महाराष्ट्रातले प्रमुख राजकारणी आहात. असं अचानक तातडीनं देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत त्यांचे पक्षश्रेष्ठी बोलवतात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर. तुमचा अंदाज काय? नाही काय हे बघा, आता हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत बरं का. त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, फडणवीस आले की मग शिंदे जातात. त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही. कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे. त्याच्यामुळे आता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात अर्थ नाही. मन की बात होणार असं काहीतरी म्हटलं जातं. मन की बात होणार असं म्हटलं जातं. खरं चला. सर, या देशांचं कशा प्रकारे आभार मानाल? कारण त्यांच्या सर न्यायाधीशांच्या एका बोलण्यावरून हे सगळं उभं राहिलं. नाही, सोनम वांगचूक यांना धन्यवाद आम्ही दिलेच आहेत. कारण मधल्या काळामध्ये ते स्वतः येऊन मला भेटूनही गेले होते. त्यांना तिथून त्यांचं अपहरण करण्याच्या 1-2 दिवस आधी मी त्यांच्याशी फोनवरून बोललो सुद्धा होतो. मी स्वतः त्यांना विनंती केली होती. पण सोनम वांगचूक त्यांच्या उपोषणावरती ठाम होते. 26 दिवस एका विषयासाठी उपोषण करणं ही साधी गोष्ट नाहीये. आणि ज्यांनी या युवकांच्या पाठी आपली शक्ती उभी केली त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट नक्की की आता यापुढे या देशात आपण हुकुमशाही करू शकत नाही, आणू शकत नाही, हे ह्या एका घटनेने अधोरेखित झालेलं आहे. ज्या वेळेला हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला हे तरुण त्याला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही. उद्या जो आम्ही सगळेजण तिथे आहे ते ह्या संपूर्ण तरुणांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासाठी म्हणून तो तिथे जल्लोष होईल. पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की मी
मी कधी असा विचार केला होता की मुलांचं भविष्य खराब व्हावं. जे माफी आहेत त्यांच्या हातून तर कधीच मी विचार केला होता की मुलांचं भविष्य खराब व्हावं. प्रधान यांनी राजीनामा पत्र देताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित तुम्हाला माहिती असेल, याच्या अगोदर ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष ज्याला विरोधी पक्षामध्ये होतं, रेल्वे अपघात झाल्यावरती ते रेल्वे मंत्र्याचा राजीनामा मागायचे की नाही? रेल्वे मंत्री बसला असायचा का ड्रायव्हिंग सीटवर? बरोबर की नाही? एक ड्रायव्हर असायचा ज्याच्या काहीतरी चुकीच्या गोष्टीमुळे रेल्वे अपघात व्हायचा आणि हे राजीनामा मागायचा रेल्वे मंत्र्याचा ना. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय आहे, ते शिक्षण मंत्री असताना किती वेळा नीटचा पेपर फुटला ह्याला काही महत्व आहे की नाही? ती पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाही आणि 21 मुलं आत्महत्या करतात. त्याचं पाप त्यांच्या डोक्यावर आहे. आज मी ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल, मला 16-17ची गोष्ट असेल ना, मी नरेंद्र मोदींशी मी फोनवरती बोललो होतो आणि फोनवरती बोलून मला असं वाटतं त्यावर पण प्रेस घेतली होती. त्यावेळेला मी सांगितलं होतं की मोदींना पण हे सांगितलं होतं, आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या या पेपर फुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतील. हे मी 2017-18ला बोललो होतो त्यावेळेला. आणि आज तीच परिस्थिती झालेली आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आता ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, बरोबर आहे, त्यांच्या अधिपत्याखाली खाली असलेल्या कोणाची तरी त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी गुन्हा घडलाय, परंतु जबाबदारी म्हणून त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. त्यांनी तेव्हाच द्यायला पाहिजे होता, इतका वेळ लावायची गरजच नव्हती. हे प्रकरण इतकं ताडलंच नसतं गेलं खरं तर. पण आम्हाला कोण काय करणार हे जे आहे हे या सर्व तरुणांनी सगळ्यांना रस्त्यावरती आणले. त्यात एक असं आहे की नरेंद्र मोदी ज्या समाज माध्यमांचा वापर करून नाही, 2014 सत्तेत आले, त्याच्यावरती त्याच माझं व्यंगचित्र होतं ना, परतीचा पाऊस. एकच नाही, सेकंड, पण यावेळेस इंस्टाग्राम सगळ्यात जास्त चर्चेत आहे. एक मिनिट. हे इंस्टाग्रामवरच मी काही प्रश्न हे मुद्दामून लिहून घेतले. हे आता शिक्षण मंत्री त्यांची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत होते. आता हे प्रश्न हे देशाच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजेत, कारण दिल्लीचे पोलीस हे त्यांच्या ताब्यात आहेत, केंद्राच्या. म्हणून एक इंस्टाग्रामवरती मुलांनीच विचारलेले प्रश्न आहेत की पाण्याचे फवारे का वापरण्यात आले नाहीत दिल्लीमध्ये, खिळ्या असलेल्या लाठ्या का वापरण्यात आल्या, त्याच्यानंतर पेलेट गननी म्हणजे गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला, तरुण महिलांवरती पुरुष पोलिसांकडून मारहाण करण्यात येईल इतका बळाचा वापर का करण्यात आला, पोलिसांसोबत नागरी वेशातील काही पुरुष विद्यार्थ्यांना दंडुक्याने का मारत होते, बहुतेक पोलीस अधिकारी नावाच्या पट्ट्या का परिधान केलेल्या नव्हत्या, एका महिलेला मारहाण करताना दिसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करण्यात आलेली आहे, त्या दिवशी किती अश्रुधुरांचे गोळे डागण्यात आले, हे त्याच्यानंतर ते काय करंट द्यायचं काय असं ते दंडुके असतात ना ते, म्हणजे तुम्ही हे याचे प्रश्न याची उत्तर आता अमित शहानी दिली पाहिजेत. बॅरिकेडनं करंट लावले होते. आज सुद्धा तिकडे नागपूरमध्ये आमच्या एका युवती सेनेच्या कार्यकर्तीला काल एवढ्या वाईट पद्धतीने मारहाण केले आणि तिथल्या पोलीस राजनीस तो विषय घेतला होता. तिथल्या पोलीस आयुक्तांचे संघाबरोबरचे संबंध आहेत. म्हणजे हे सगळे जे आहे आता हे टिकणार नाही. हा विषय आता ही लोक ही तरुण ऐकणार नाहीत. पण ह्या प्रश्नाची उत्तरं आता देशाच्या गृहमंत्र्यांनी दिली पाहिजेत. मी काल जे मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांना शिक्षकांनी हात लावू नये, मारू नये. जर मारलं, हात लावला तर त्याच्यावरती शिक्षकावरती कारवाई होते. मग पोलिसांवरती का नाही? मग दिल्लीच्या पोलिसांवरती का नाही? खिळे लावलेले दंडुके घेऊन तुम्ही जर मारणार असाल मुलांना, वाटेल ते बाहेरची माणसं आणून तुम्ही जर समजा त्यांना बनवणार असाल, त्या पोलिसांपेक्षा हे आदेश कोणी दिले, हे असं करा म्हणून कोणी सांगितलं? जर शिक्षकांवरती कारवाईची जर समजा कायदा असेल तर अशा प्रकारे बरं त्यांनी काय केलं होतं पोरांनी की तुम्ही इतकं मारलं? आता तर काहीतरी म्हणजे जेवण बंद करून टाकलं होतं. इथपर्यंत गेलात तुम्ही. उद्धवजी पंतप्रधान आता इंस्टाग्रामवर जास्त लक्ष देत आहेत. सगळे मंत्र्यांना सांगितलंय की नाही, मला असं वाटतं, ऐका एक गोष्ट अशी आहे की स्वतःचं घरदार सोडून दुनियादारी करणाऱ्यांनी मध्ये मध्ये घरी पण लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःची घरं पण त्यांनी सांभाळण्याची गरज आहे. जाऊ दे, पुढचं मला काय बोलण्याची आवश्यकता नाही. इतरच्या दोन मागण्या तुम्ही आता म्हणाला नाही, या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत. देखील गुन्हे दाखल झाले, तसेच मुंबईला देखील गुन्हे झाले. साहेब तुम्ही पण मला असं वाटतं मी तरी एखादा कुठच्या एक गोष्ट
परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे मी आभार मानेन की त्यांनी उत्तम पद्धतीने संपूर्ण सिच्युएशन परिस्थिती हाताळलेली आहे. अशी कुठचीही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज मुंबईत होतंय, पुण्यामध्ये होतंय किंवा इतरत्र कुठेही असा महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांकडनं गोष्ट झालेली नाही. मी खास करून त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी उत्तम प्रकारे त्यांची जबाबदारी पार पाडली. उद्धवजी, राहुल गांधींनी सुद्धा घरासमोर आंदोलन केलं होतं, तर त्यांच्याशी याच्यानंतर आज काय झालं त्याच्यानंतर काही बोललं थांबा ना, आता एवढा मोठा विषय चालेल. धन्यवाद.